संडे म्हटलं की आमच्याकडे अप्पे झाले नाहीत असं होतच नाही. तर उठलं की पहिलं रवा भिजवायला ठेवला आणि मग फ्रेश होऊन मस्त बाजारात जायला निघालो. क्रिशूला तर बाहेर गेलं की नुसती मज्जाच असते. मग क्रिशूच्या पप्पाने मस्त सगळा बाजार करून घेतला आणि आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना पंढरपूरच्या मंदिराजवळ जत्रा भरलेली दिसली. मग तिथून जातानाही मस्त वातावरण बघायला मिळालं. घरी आल्यावर सुरू झाली अप्प्याची तयारी. सगळ्यात पहिलं कांदा, मिरची, टोमॅटो छान बारीक करून घेतला आणि रव्यामध्ये ऍड केला. वरून थोडेस तीळ, मीठ वगैरे घालून सगळं मस्त मिक्स करून बॅटर तयार केलं. मग आप्पे पॅन मध्ये थोडे तीळ, कढीपत्ता याची फोडणी दिली आणि त्यात आप्याचं बॅटर भरून घेतलं. आप्पे होईपर्यंत क्रिशूसाठी पण मस्त खाऊ बनवला आणि आपल्या शहाण्या बाळाने तो पूर्ण फिनिश पण केला. इकडे माझ्या क्रिशूची त्याच्या फ्रेंड सोबत मस्ती चालू होतीच आणि शेवटी तयार झाले आपले एकदम क्रिस्पी आणि मस्त आप्पे. आता फीडबॅक मिळाल्याशिवाय आपल्या बायांचं मन कुठे भरतं आणि शेवटी एक नंबर झाले असा फीडबॅक मिळाला. मग काय संडे सक्सेसफुल. असा जातो आमचा संडे. थोडी धावपळ, थोडी मस्ती, शेवटी मस्त घरचं जेवण. तुमच्या घरी संडेला काय स्पेशल बनतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच आमचे डेली मॉम ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.